श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 4. श्री नारायण म्हणतात, हे नारदा, भगवंतापुढे अधिक मासाने जे शुभकारक असे भाषण केले ते लोकांचे कल्याणाकरिता तुला सांगतो, ऐक. अधिक मास म्हणतो, हे कृपानिधे, माझ्या नाथा, हरे, मी आपणाला येथे शरण आलो असता माझे रक्षण का करीत नाही? प्रबलांनी मलमास असे माझे नाव ठेवून माझा धिक्कार केल्याने मी अतिशय दीन झालो आहे. मला देवता नसल्याने मलिन म्हणून शुभकर्मांमध्ये कायमचेच वर्जित केले. असे आपण मला पाहत असताना तुमची दयालुता आज कुठे गेली व कठोरपणा कसा आला? हे दिनवत्सला, वसुदेवाच्या देवकी नामक पत्नीचे रक्षण दुष्ट कंसापासून तुम्हीच केले ना? आणि मी तुम्हाला शरण आलो असता माझे रक्षण तुम्ही आता का करीत नाही हे मला सांगा. पूर्वी जसे दुःशासनाच्या त्रासापासून द्रौपदीचे रक्षण तुम्ही केले तसे मी तुम्हाला शरण आलो असता आपण माझे रक्षण का करीत नाही? हे दिनवत्सला, कालियाचे विषापासून गोपाल व गायी यांचे रक्षण तुम्ही पूर्वी जसे केले तसे आज मी शरण आलो असता माझे रक्षण का करीत नाही ते मला सांगा. हे दिनवत्सला, गायी, गोपाल व गोपस्त्रिया यांचे जसे पूर्वी दावाग्नीपासून रक्षण केले तसे मी शरणागत असता माझे रक्षण का करीत नाही ते मला सांगा. हे दिनवत्सला, पूर्वी जरासंधाने बंदीत घातलेल्या राजांचे रक्षण तुम्ही केले तसे मी शरण आलो असता माझे रक्षण का करीत नाही ते मला सांगा. हे दिनवत्सला, पूर्वी एक क्षणात येऊन मगराचे मुखापासून गजराजाचे रक्षण तुम्ही केलेत तसे मी शरणागत असता माझे रक्षण का करीत नाही ते मला सांगा. नारायण म्हणतात, नारदा, याप्रमाणे ज्याचे नेत्र अश्रूंनी भरले आहेत असा तो निरीश्वर अधिक मास प्रार्थना करून हात जोडून विष्णूचे पुढे उगाच उभा राहिला. त्यावेळी भगवान श्रीहरी दयेने अगदी उचंबळले व आपल्या पुढे दीनवदन होऊन उभा राहिलेल्या मलमासाला म्हणाले. श्रीहरी म्हणतात, हे वत्सा, तू अतिशय दुःख सागरामध्ये का बुडालेला आहेस? आज असे कोणते मोठे दुःख तुला होत आहे? तू दुःख करू नकोस, मी तुला दुःखापासून मुक्त करीन. कारण मला जो शरण आला तो पुन्हा केव्हाही दुःखी होत नाही. माझ्या वैकुंठ लोकाचे ठिकाणी आल्यावर तो महादुःखी पतित असला तरी सुखी होतो. मग तू येथे येऊन शोकामध्ये बुडालेला असा का दिसतोस? शोकरहित, जरारहित, मृत्यूवर्जित व नित्य आनंद अशा प्रकारच्या माझ्या वैकुंठाला येऊन तू दुःखयुक्त कसा? या वैकुंठ लोकाचे ठिकाणी तुला दुःखी पाहून माझ्या वैकुंठातील लोक विस्मययुक्त झाले आहेत. तर वत्सा, तू जीव देण्याकरिता का उद्युक्त झाला आहे ते मला सांग. श्री नारायण म्हणतात, नारदा, याप्रमाणे मलमासाने आश्वासनयुक्त भगवंताचे भाषण ऐकून ज्याप्रमाणे एखाद्याचे शिरावरील भार उतरावा त्याप्रमाणे शांत होऊन सुखाने श्वासोच्छ्वास टाकणारा असा मधुसूदनाशी बोलू लागला. अधिक मास म्हणतो, हे भगवंता, या त्रिभुवनामध्ये तुला अज्ञात असे काही नाही. कारण ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापी आहे त्याप्रमाणे तू सर्व जगाला व्यापून राहिला आहेस. भगवान विष्णू सर्व चराचर विश्वाच्या अंतर्यामी असून सर्व साक्षी, सर्व द्रष्टा असा आहे. तू सर्व अंतर्यामी असल्याने सर्व प्राण्यांचे व्यापार व्यवस्थेने चालत आहेत. हे जगन्नाथा, तुझ्याशिवाय अणुरेणू देखील रीता नाही. मग हे भगवंता, या अभाग्याचे दुःख तू जाणत नाहीस काय? हे नाथा, जसे दुःख मी कोणाचे पाहिले नाही व ऐकले नाही अशा दुःख जालामध्ये मी गुरफटून गेलो आहे ते सांगतो. क्षण, लव, मुहूर्त, पक्ष, मास, दिवस, रात्र हे आपापल्या स्वामीच्या अधिकाराखाली सदा निर्भय व आनंदात असे राहतात. आणि मी असा आहे की मला नाव नाही, मला स्वामी नाही, मला कोणाचाही आश्रय नाही. म्हणून या सर्व देवतायुक्तांनी मला शुभकर्मापासून बहिष्कृत केले आहे. हा मलमास निषिद्ध झाला आहे असे म्हणतात. त्यामुळे खड्ड्यात पडलेल्या अंधाप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. म्हणून मी मरण्यास तयार झालो आहे. मला जिवंत राहून काय कर्तव्य आहे? निंद्य जीवितापेक्षा मृत्यू बरा. ज्याच्या अंगाला आग लागली आहे त्याला झोप कशी येईल? हे महाराजा, आता यापुढे मला बोलावयाचे काही राहिले नाही. देवा, तुम्हाला दुसऱ्याचे दुःख बघवत नाही व दुसऱ्यावर उपकार करणे तुम्हाला फार प्रिय आहे. म्हणूनच वेदांमध्ये व पुराणांमध्ये पुरुषोत्तम म्हणून तुमची प्रसिद्धी आहे. करिता असा आपला धर्म अवलोकन करून जसे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही करा. पामराने समर्थांपुढे वारंवार बोलू नये. हे ब्रह्मपुत्रा नारदा, तो मलमास असे म्हणून मी मरणार, मी मरणार, मी मरणार असे वारंवार म्हणून बोलताना थांबला आणि तेथे श्री रमापती भगवंताच्या जवळ एकदम धाडकन पडला. एकदम पडलेल्या मलमासाला पाहून सर्व सभा विस्मित झाली. श्री नारायण म्हणतात, नारदा, याप्रमाणे तो अधिक मास बोलून थांबला असता श्रीकृष्ण भगवान दयेने अतिशय व्याकुल झाले व मेघाप्रमाणे गंभीर वाणीने शीत किरण चंद्राप्रमाणे त्या मलमासाला शांत करीत बोलू लागले. सूत म्हणतात, हे ऋषी हो, वेदाची वृद्धी करणाऱ्या नारायणांचे पाप अवघरूप समुद्राला वडवाघनीप्रमाणे जाळणारे असे उदार भाषण श्रवण करून आनंदित झालेला नारद मुनी आदिपुरुष विष्णूंचे भाषण श्रवण करण्याकरता पुन्हा प्रश्न करू लागला. इति श्री बृहन्नारदीय पुराणे पुरुषोत्तम महात्मे मलमास विज्ञप्तिर्नाम चतुर्थोऽध्यायः. अध्याय 4 समाप्त.